Hi students, today we are going to learn one more story, The Serpent Lover. This story is written by A.K. Ramanujan. A.K. Ramanujan is an Indian poet who has written some critical books, टीकात्मक पुस्तकं, who has written some plays, काही नाटकं त्यांनी लिहिली. He has received Sahitya Academy Award. त्यांना साहित्य अकादमी अवॉर्ड. लोककथा किंवा दंतकथेमधील काही कथा त्यांनी आपल्या वाङ्मयामध्ये रिफ्लेक्ट केलेले आहेत किंवा त्याचं प्रतिबिंब त्याच्यामध्ये दिसतं. ही वर्कड ॲज ए लेक्चरर इन फॉरेन युनिव्हर्सिटीज ॲज वेल. त्यांची स्टोरी द सर्पंट लवर ही आपल्याला अभ्यासाला आहे. जुन्या दंतकथेमधील किंवा मिथ्समधील ही एक गोष्ट आहे की ज्या माध्यमातून प्रेम, विषयासक्ता, दैवी जग आणि मानवी जग यांच्यामधला जो संघर्ष आहे तो संघर्ष या माध्यमातून ते व्यक्त करतात. याचबरोबर मानसिकरित्या नेमकं काय घडतं, सायकोलॉजिकल डेप्थ सुद्धा तिथं साधण्याचा, म्हणजे दंतकथेतलं प्रतीक आणि मानसशास्त्राचं ज्ञान या माध्यमातून या गोष्टीला एक आधुनिक करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. या कथेमध्ये एक सेंट्रल आयडिया आहे, ती म्हणजे हा मानवी प्रेम आणि आपला जो पॅशन आहे, आपली जी इच्छा आहे शरीर सुखाची, याच्यामध्ये जी आपली कल्पकता असते किंवा आपण सुपरनॅचरल एलिमेंट्सकडे ज्या पद्धतीने अट्रॅक्ट होतो, यामधला कॉन्फ्लिक्ट या माध्यमातून व्यक्त केलेला आपल्याला दिसतो. या स्टोरीमध्ये एका स्त्रीची गोष्ट आहे. ती एका सापाच्या प्रेमात पडते आणि हे जे म्हणजे सापाचं प्रेम किंवा सापाबद्दल आकर्षण वाटणं ही गोष्ट अमानवी आहे आणि ही एक सोशल बाउंड्री, एक सामाजिक मान्यतेच्या पलीकडची आहे. त्यामुळं निर्माण झालेल्या गोष्टी या कथेमध्ये अभ्यासल्या गेलेल्या आहेत. याच्यामध्ये प्रेमाची भावना, त्याचबरोबर कल्पकता आणि एक प्रेमाचं विनाश करणारं जे स्वरूप आहे, म्हणजे प्रेम हे काही अंशी विनाशकारी त्याचं जे स्वरूप आहे, त्या स्वरूपावरही या कथेमध्ये प्रकाशझोत टाकले. प्रत्येकाच्या मनामध्ये, म्हणजे यामधले जे प्रतीक आहे ते प्रत्येकाच्या मनामधली जी सुप्त अशी इच्छा आहे, एक आकर्षण आहे आणि या आकर्षणामधून त्याच्यामध्ये जो काय बदल होतो तो बदल पाहिलेला यामध्ये दाखवलेला. सर्प हा गूढ आणि भीती याच्याशी रिलेटेड आहे. या माध्यमातून म्हणजे हे तिला सर्पाबद्दलचं जे अट्रॅक्शन आहे त्या अट्रॅक्शनच्या माध्यमातून आपल्याला त्या स्त्रीला ज्या नवऱ्याकडून अपेक्षा होत्या त्या अपेक्षा
न पूर्ण केल्यामुळं हे अट्रॅक्शन निर्माण झालेलं आहे. आणि ही जी भावना आहे, ही जी थीम आहे, ही एका कॉम्प्लेक्स इमेजरीनं, कॉम्प्लेक्स सिम्बॉलच्या माध्यमातून, प्रतीकाच्या माध्यमातून वर्णन केलेली आहे. या कथेची जी प्रोटॅगॉनिस्ट आहे किंवा हिची जी हिरोईन आहे, ती अगदी सुंदरपणे तिचं व्यक्तिमत्व आपल्या समोर उभा करायचा प्रयत्न केलेला आहे. जो मानवामध्ये सतत चालणारा कर्तव्य आणि आपली इच्छा यामधला जो संघर्ष आहे, किंवा मानवी आणि दैवी यामधला जो, या घटकांमधला जो जो संबंध आहे, तो संबंध इथं दाखवला. युनिव्हर्सल म्हणजे शाश्वत भावनांचा वापर याच्यामध्ये केलेला. रामानुजनची भाषा सुद्धा याच्यामध्ये पोएटिक आहे, काव्यात्मक आहे, साधी आहे, त्याला एक रिदम आहे, ती सिम्बॉलिक आहे. या कथेच्या माध्यमातून आपल्या ज्या लोककथा आहेत, दंतकथा आहेत, त्याच्याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न या कथेतून केलेला आहे. आणि हे करत असताना त्याला एक मॉडर्न टच देण्याचा प्रयत्न केला. गोष्ट कशी हळुवारपणे पुढे जाते, जे आपण प्रत्यक्ष गोष्ट अभ्यासताना बघू. या ह्याच्यामध्ये, या कथेमध्ये भारतीय लोककला आहे किंवा जी गूढ कथा आहेत, मिथक आहेत, त्या मिथकांबद्दल ए के रामानुजनचं जे अंडरस्टँडिंग आहे, त्यांची समज आहे, ती समज या गोष्टीला पुन्हा सांगितल्यामुळं, पुन्हा जे सांगण्याचं काम केलं आहे, त्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न ए के रामानुजन केला. एका माध्यमातून आपण असं म्हणू शकतो की या गोष्टीच्या माध्यमातून आपल्या ज्या मनामधल्या सुप्त भावना आहेत, त्या सुप्त भावनांचा अभ्यास करण्याचा प्रयत्न ए के रामानुजन. काही नैतिक बंधन, काही कॉम्प्लेक्सिटी प्रेमातली, किंवा काही सामाजिक बंधनं जी काही वेळ जी मान्य केली जातात, काही वेळ ती मोडली जातात. आणि ह्या सगळ्या अभ्यासातून रामानुजनना सांगायचं आहे की बाबा, हा पॅशन जो आहे, प्रेमाचा पॅशन जो आहे, तो डेंजरस आहे. जरी तो माणसाच्या अस्तित्वाला गरजेचा असला तरी सुद्धा तो एक प्रकारचं आव्हान निर्माण करतो. या कथेमध्ये म्हणजे आता आपण जी चर्चा करत आहोत, मी नंतर इंग्रजी आणि मराठी याचं कॉम्बिनेशन करून तुम्हाला शिकवायचा प्रयत्न करणार आहे. परंतु तुम्हाला गोष्ट समजायची म्हटलं, जे मी बोलणार आहे ते तुम्हाला समजायचं म्हटलं, तर त्याची काहीतरी बॅकग्राऊंड आपल्याला माहिती हवी. आणि ती बॅकग्राऊंड तुम्हाला समजून सांगण्यासाठी मी हे सगळं मराठीमध्ये सांगतो. तर या गोष्टीची जी हिरोईन आहे ती आहे कामाक्षी. आता बघा, हे नावच कामाक्षी असं निवडलेलं आहे. काम भावना म्हणजे विषयासक्तता, शारीरिक सुखाची भावना, आणि त्या शब्दापासून या आपल्या हिरोईनचं नाव, प्रोटॅगॉनिस्टचं नाव. आणि हे एक आपल्याला प्रेमात पाडणार. कामाक्षी ही अशी स्त्री आहे की जी कर्तव्य आणि कामभावना याच्यामध्ये कुठंतरी अडकलेली आहे. आणि याचं एक्सप्लोरेशन करून ते कॅरेक्टर, जी आपली प्रेमाची भावना आहे, त्याचं खोलवर लपलेल्या
गोष्टींचं, लपलेल्या स्वरूपाचं, सुप्त अशा स्वरूपाचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो. कामाक्षी जी आहे ही कामाक्षी तशी ब्युटिफुल बायको आहे. एक साधारणपणे पारंपरिक बायको जशी असते, आज्ञाधारक, प्रामाणिक, आपल्या नवऱ्यावर प्रेम करणारी, जी रूढी, परंपरा, कौटुंबिक कर्तव्य या सगळ्याचं पालन करणारी अशी ही स्त्री आहे. या माध्यमातून म्हणजे या तिच्या कॅरेक्टरिस्टिक मधून आपल्या एक गोष्ट लक्षात आली की तिचं जे वाढणं झालेलं आहे, अपब्रिंगिंग झालेलं आहे, ते कॉन्झर्वेटिव्ह म्हणजे परंपरा मानणाऱ्या परंपरावादी समाजामध्ये झाले. आणि अशा समाजामधून स्त्रीला कसं असायला पाहिजे की प्रामाणिक आणि सबमिसिव्ह असली पाहिजे. आपलं बंड करणारी स्त्री आपल्या परंपरेमध्ये म्हणजे चालत नाही. परंतु कामाक्षी एक अशी, ती तिचे कर्तव्य पार करत असते, परंतु ती भावनिक दृष्ट्या मोकळी असते. व्हॅक्युम असतो त्याच्यामध्ये, पोकळी एक असते. कारण का तिचा नवरा हा बरोबर त्याला विरोधाभासी कॅरेक्टर आहे. म्हणजे पत्नीशी प्रेम करावं किंवा पत्नीला प्रेम दाखवावं अशा प्रकारची भावना त्या पतीमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. तो एक प्रॅक्टिकल आणि अंतर ठेवून जगणारा माणूस आहे. तो तिला तिच्या सगळ्या गोष्टी देत असतो, गरजेपुरत्या सगळ्या गोष्टी देत असतो, परंतु तिची प्रेमाची जी भावना आहे, प्रेमाची जी अपेक्षा आहे, ती अपेक्षा मात्र तो पूर्ण करत नाही. आणि त्यामुळं ती एकटी पडते. आणि एकटी झाल्यामुळं एकटे पण हे माणसाला खायला उठतं आणि त्या माध्यमातून तिच्या हातून काही गोष्टी होतात. म्हणजे एखादी स्त्री जिच्यावर तिचा नवरा प्रेम करत नाही असं जर असलं तर ती काहीतरी करते. आता कामाक्षी जी आहे ही एक रोमॅन्टिक आणि सेन्सिटिव्ह अशी मुलगी. म्हणजे तिला ज्यावेळी तिची पोकळी जाणवते त्यावेळी तिला वाटते की कुठंतरी इमोशनल कनेक्शन असावं आणि तिची प्रेम असावं, प्रेम मिळावं याबद्दलची तिच्या मनामध्ये सुप्त भावना असते. आणि ती भावना ज्यावेळी सर्प तिच्या नवरा म्हणून येतो त्यावेळी तिला त्याच्या प्रेमात पडावं. आता हा जो सर्प आहे तो सर्प म्हणजे आपण सर्प असं म्हणतोय, पण सर्प म्हणजे अशी एक वाईट गोष्ट किंवा थोडीशी डेंजरस अशी गोष्ट, मनामधली जी गोष्ट आहे ती गोष्ट आपल्याला इथं पाहायला मिळते. ती जी सेन्सिटिव्ह आहे, म्हणजे सर्प जे सिम्बॉल आहे ते कशाचं की म्हणजे वाईट वृत्तीचं सिम्बॉल, वाईट गोष्टीशी रिलेट केलेलं सिम्बॉल. म्हणजे सर्पाशी लग्न करते म्हणजे काहीतरी एक सामाजिक नॉर्म आहे, ते नॉर्म ब्रेक करून जाते. आणि तो आल्यानंतर तिला पहिल्यांदा जाणवते की आपल्यावर कुणीतरी खरं प्रेम करते. आणि ही जी गोष्ट आहे त्यामुळं तिची जी तार्किक बुद्धी आहे, तिला विचार करण्याची जी बुद्धी आहे ती विचार करण्याची बुद्धी संपते. आणि तिथं जे जीवन तिच्या म्हणजे आनंद जो तिच्या वाट्याला येतो तो आनंद ती त्याचा आनंद घेते. आता ती एक म्हणजे कामाक्षीचं सर्पाबद्दलचं जे प्रेम आहे ते तिच्या मनामधला एक संघर्ष, द्वंद्व आहे, ते द्वंद्व व्यक्त. तिला दोन्ही गोष्टी हव्या असतात की मॅरिड जीवन सुद्धा पाहिजे असते, त्याचबरोबर म्हणजे ज्याचा जे समाज मान्य नाही अशा प्रकारचं प्रेमही तिला हवं असतं. आणि यामधलं जे टेन्शन आहे ते टेन्शन हे या कॅरेक्टरच्या माध्यमातून आपल्याला पाहिजे. म्हणजे एक त्या कुटुंबामध्ये राहणारी स्त्री म्हणून आणि तिच्या पर्सनल भावना म्हणून ज्या तिच्या मनामध्ये अपेक्षा असतात त्या अपेक्षेच्या मध्ये ती
गुदमरून गेलेली आहे, असं एक चित्र हिचं आपल्याला पाहिजे. रामानुजननी या माध्यमातून एक पारंपरिक समाजामध्ये जिथं सगळ्या ड्युटीजचाच फक्त विचार केला जातो, याच्यामध्ये स्त्रियांच्या भावना कशा दबल्या जातात आणि स्त्रियांमध्ये एक मुक्तपणे जगण्याची, आपल्याला कोणीतरी समजून घ्यावं असं वाटण्याची, आपलं सेल्फ एक्सप्रेशनची जी भावना असते, ती भावना या माध्यमातून, या सिम्बॉलच्या माध्यमातून लेखकानं व्यक्त केली. तर कामाक्षी ही इज नॉट विकेड वुमन, ती तशी वाईट स्त्री नाही, शी इज इनोसंट, म्हणजे ती तशी निष्पाप आहे, तिचं प्रेम प्राप्त करत असतं. खरी जी शोकांतिका आहे ती यातच आहे की तिची इच्छा प्रामाणिक असते, परंतु ती इच्छा शोकांतिकेमध्ये, म्हणजे तो सर्प मरतो शेवटी. आणि यामध्ये तिचं जी घालमेल होते ही त्याची खरी ट्रॅजेडी. ती दोन्ही गोष्टीनं, म्हणजे तिच्या भावनिक स्वातंत्र्याची सुद्धा ती एक शिकार बनते, त्याचबरोबर तिचे जे नैतिक एक्सपेक्टेशन्स आहेत, समाजाचे नैतिक एक्सपेक्टेशन्स आहेत, त्या एक्सपेक्टेशनची सुद्धा ती एक प्रकारे प्रे होते. प्रे म्हणजे शिकार होते. तर दुसरं एक त्याच्यामध्ये, म्हणजे हे एक कॅरेक्टर आहे आणि दुसरं कॅरेक्टर आहे ते म्हणजे कामाक्षीचा पती, कामाक्षीचा नवरा. कामाक्षीचा नवरा जो, हे सुद्धा एक महत्वाचं कॅरेक्टर आहे. पण आणि हे तेवढं डेव्हलप केलं ना, जेवढी कामाक्षीची डेव्हलपमेंट या कॅरेक्टर, या गोष्टीमध्ये, शॉर्ट गोष्टीला, छोट्या गोष्टीला एक मर्यादा असते. त्याच्यामध्ये एखाद दुसरंच कॅरेक्टर त्याला न्याय देऊ शकतो, कारण का त्याची एक मर्यादा असते. त्यामुळे याला हा लेखकाचा दोष होत नाही, कारण का त्या जो फॉर्म आहे त्या फॉर्मची मर्यादा आहे. आणि हा जो आहे, हा एका बाजूनं तर्कबुद्धी, परंपरा, जीवनाची व्यावहारी बाजू, या गोष्टींवर विचार करतो, आणि बरोबर याच्या विरोधातच एक भावनिक, कल्पक अशी त्याची बायको असते, कामाक्षी असते. हा जो भावनिक गॅप आहे, तो गॅप रामानुजन या दोन कॅरेक्टरच्या माध्यमातून, ही दोन कॅरेक्टर एकमेका बाजूला ठेवून हे केलेले आहे, मांडण्याचा प्रयत्न केला. कामाक्षीचा नवरा तो त्याच्या बायकोचं लक्ष देऊन तिच्या खाण्यापिण्याची सगळ्याची सोय केलेली असते. एक फॅमिली, कौटुंबिक जबाबदारी म्हणून तो सर्व जबाबदाऱ्या पार करतो. तिला ज्या प्रकारचं जीवन पाहिजे त्या प्रकारचं जीवन तो देतो, डिसेंट, रिस्पेक्टेबल लाईफ तो देत असतोय. परंतु त्यापेक्षा पलीकडे जाऊन एक भावनिक सुद्धा काहीतरी गरज आहे, हे मात्र तो करत नाही. आता तिचा नवरा मात्र भावनिक दृष्ट्या तिच्यापासून बाजूला असतो. काय होतं की तो एका कानकुबाई, म्हणजे एका रखेलीच्या प्रेमात असतो आणि तो तिलाच भेटायला जातो. त्यामुळं तो आपल्या पत्नीकडे जात नाही. तिला जे प्रेम दाखवायचं, तिला जे तिच्याबद्दलची जी भावना आहे, आपुलकी आहे, प्रेम, ती आपुलकी, प्रेम हे तो दाखवत नाही. त्यामुळं कामाक्षी एकटी, एक कामाक्षीच्या जीवनामध्ये एक पोकळी जाणे निर्माण होते. आता कामाक्षीचा नवरा हा एक, म्हणजे एक सामाजिक ऑर्डर आहे, सामाजिक जे रचना आहे त्या रचनेचा तो रिप्रेझेंटेटिव्ह होतो, त्याचा तो सिम्बॉल. म्हणजे घरामध्ये नवऱ्याचं सगळं ऐकावं किंवा नवरा हाच पती परमेश्वर, ही संकल्पना स्त्री का स्वीकारते? कारण का समाजानं तसं सांगितले असते, लहानपणापासून तिला ते सांगितले असते. ते जे सांगितलेलं असते त्याचं प्रतीक हा तिचा नवरा आहे. आणि
त्याला हे नेमकं काय घडतंय, या ज्या आपल्या बायकोच्या सिक्रेट डिझायर आहेत, तिची सापाच्या तिला दिलेल्या व्हिजिट्स आहेत, याबद्दल तो अनभिज्ञ नसतो. आणि याच्यामध्येच खरा उपरोध आपल्याला एक प्रकारची म्हणजे आपल्याला क्युरिओसिटी जाणून होते की मानवा व्यतिरिक्त आणखीन काहीतरी तिच्या डोक्यामध्ये आहे, असं आपल्याला त्याला कधीही जाणवत नाही. कामाक्षी पेक्षा वेगळेपणा त्याच्यामध्ये आहे, म्हणजे तो एक स्वप्नाळू नाही, तो विचार करतो. त्याला माहितीये की आपलं हे जीवन आहे, हे त्याच्यामधलं रुटीन आणि त्याचे जे नियम आहेत यांनी बांधलं गेलेलं. पण कामाक्षी मात्र कल्पक आहे. तिचा जो पोकळी आहे ती पोकळी भरून काढण्याची संधी मिळाल्यानंतर ती त्या संधीचा फायदा घेते. म्हणजे अशा प्रकारे ही दोन कॅरेक्टर्स आपल्याला इथं पाहायला मिळतात. आता तिसरी गोष्ट याच्यामध्ये जी आहे ती म्हणजे या गोष्टीचं टायटल द सर्पंट लवर हे एकतर प्रतिकात्मक आहे आणि अर्थपूर्ण आहे. इट इज सिम्बॉलिक ॲज वेल ॲज मिनिंगफुल. आणि या माध्यमातून या गोष्टीची जी मूळ संकल्पना आहे ती संकल्पना व्यवस्थितपणे मांडण्याचा प्रयत्न. साप म्हणजे एक प्रकारची गुरु, सर्प ही संकल्पना ज्यावेळी डोक्यात येते त्यावेळी भीती, ते म्हणजे लहानपणी सांगितले साप आहे, सापाकडे जायचं नाही. आणि साप आपल्या कथांमध्ये, लोककथांमध्ये किंवा रामायण महाभारत या महाग्रंथांमध्ये सुद्धा एक हिडन पॅशन आहे, याचं एक तो स्वरूप आहे. आणि साप बघा, साप कसा दुसऱ्याचं रूप घेऊ शकतो, अशा प्रकारची सुद्धा एक मीथ आहे. म्हणजे तो मानवाचं रूप घेतो. म्हणजे एक दैवी आणि मानवी ह्याच्यामधली लिंक नाग आहे किंवा सर्प आहे. आणि लवर हा जो दुसरा शब्द आहे, सरपंट लवर, लवर हा जो शब्द आहे त्या शब्दाच्या माध्यमातून याच्यामधली जी प्रेमाची थीम आहे, अट्रॅक्शनची थीम आहे किंवा इमोशनल फुलफिलमेंटची थीम आहे, ती ही थीम या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला. म्हणजे या सगळ्याचा विचार केला तर या गोष्टीमध्ये, त्या गोष्टीमध्ये ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या पकडण्याचं काम या टायटलमध्ये केलं गेलं. आता इथं आपल्याला नाग आणि स्त्री यांच्यामधल्या रिलेशनशिप म्हणजे एक विचित्र अशी रिलेशनशिप आपल्याला पाहायला मिळते. आणि हे जे टेन्शन, टायटल मधलं टेन्शन आहे, ते टेन्शन आपलं कर्तव्य आणि वास्तवता, कर्तव्य आणि आपली इच्छा, वास्तवता आणि आपली कल्पकता, नैसर्गिक आणि अनैसर्गिक, अतिनैसर्गिक, अशा गोष्टींमधला जो फरक आहे तो फरक या टायटलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. दुसरी एक महत्वाची गोष्ट आपल्याला माहिती पाहिजे ती म्हणजे या गोष्टीचा शेवट. या गोष्टीचा शेवट काय होतो तर म्हणजे हा ट्रॅजिक शोकांतक आहे. म्हणजे ती ज्या सर्पाच्या प्रेमात पडते तो सर्प शेवटी मरतो. इट इज अ स्ट्रेंज, आणि हे त्याचं एंडिंग आहे. आता हे एंडिंग कसं आहे, शोकात्मक आहे, गूढ आहे आणि प्रतिकात्मक आहे. या माध्यमातून आपल्याला प्रेम, आपली इच्छाशक्ती, पनिशमेंट म्हणजे दिलेली शिक्षा, या गोष्टी आपल्या समोर आणते आणि याचा परिणाम वाचकावर. शेवटी तो जो साप येतो तो शेवटी त्याची आयडेंटिटी सुद्धा एका धडपडीनं ती झाकून टाकण्याचा प्रयत्न करते. म्हणजे ती म्हणते की आतापर्यंत जे मला सगळं मिळाले त्या सापामुळे मिळालेलं आहे.
आणि माझा मुलगा हा सापाला मुलासारखाच आहे म्हणून त्याचा अंत्यसंस्कार त्यानंच करायला पाहिजे, अशा प्रकारची एक क्लृप्ती वापरून ती त्याचा अंत्यसंस्कार करते. परंतु तो मेल्यामुळं एक म्हणजे कामाक्षीचं हृदय म्हणजे मोडून पडतं आणि तिचं जे सिन्सिअर आणि प्रामाणिक जे प्रेम आहे ते एका ट्रॅजेडीमध्ये रूपांतर. नाग हा याच्यामध्ये आपली इच्छा, स्वप्न या गोष्टीचं प्रतिकात्मक रिप्रेझेंटेशन. सामान्य जीवनामध्ये अशा प्रकारच्या काही संकल्पना आपण जगणं हे मान्य केलं गेलेलं नाही. याचबरोबर या एंडमध्ये अशी गोष्ट सांगितलेली की बाबा या बघा समाज, निसर्ग याच्या व्यतिरिक्त आपण जगू शकत नाही. म्हणजे माणूस हा सामाजिक प्राणी आहे आणि या समाजाच्या मर्यादा, समाजाने घातलेल्या मर्यादा आहेत, त्या मर्यादा आपल्याला प्रत्येक वेळी मान्य करायला. अशा प्रकारचा एक संदेश, अशा प्रकारचा एक मेसेज या कथेमधून आपल्याला दिला. तशी शोक भावनेवर दुःखी पद्धतीने ही गोष्ट संपते. पण एक प्रकारचं खोलवर असं मानवी जीवनाचं, मानवी मनाचं अंडरस्टँडिंग, मानवाच्या एका भावनेचं अंडरस्टँडिंग, समज आपल्याला या गोष्टीमधून दिसतो. या गोष्टीमध्ये वेगवेगळ्या थीम आहेत. त्या थीम ही आपण विचारात घेतल्या पाहिजे. ज्यावेळी आपल्याला गोष्ट समजून घ्यायची आहे त्यावेळी आपलं कर्तव्य आणि आपली वासना याच्यामध्ये आपलं कायम द्वंद्व चाललेलं. आपली सोशल ड्युटी आणि आपली अपेक्षा. तशी कामाक्षी फेथफुल, प्रामाणिक नवऱ्याला असणारी बाई आहे, परंतु ती इमोशनल पोकळी आहे तिच्यामध्ये आणि त्यामुळे ती नागाकडे अट्रॅक्ट. आणि मग सामाजिक किंवा तिची जी कर्तव्य आहे ते विसरून त्याच्यामध्ये ती इन्व्हॉल्व. अशा प्रकारचा हा जो संघर्ष घडतो, तो संघर्ष हा कर्तव्य आणि वासना याच्यामधला जो संघर्ष आहे तो संघर्ष या माध्यमातून रिफ्लेक्ट केलेला आहे. दुसरी एक थीम आहे म्हणजे प्रेम हे नैसर्गिक बाउंड्रीच्या पलीकडे जाऊन, नैसर्गिक आणि नैतिक बाउंड्रीच्या पलीकडे जाऊन प्राप्त करण्याचा प्रयत्न करत असत. आता नाग हा अतिमानवी आहे. तो आपल्याला ज्या ज्या गोष्टी प्रतिबंधित आहेत त्या गोष्टीचं सिम्बॉल. म्हणजे सामाजिक या गोष्टी आपण करायच्या आहेत, पण त्या गोष्टी आपण करतो. हे जे आहे हे आपण प्रेम किंवा भावनेच्या भारात जाऊन करत असतो. आणि मग यामधून आपल्या लक्षात येतं की प्रेम हे असं सहजासहजी समजणारं असू शकत नाही. ते गूढ असेल, ते थोडंसं डेंजरस असेल किंवा ते दैवी प्रकारचं असेल. त्यानंतर या कथेमध्ये स्त्रीच्या ज्या दबलेल्या भावना आहेत त्या भावना सुद्धा या गोष्टीमध्ये आपल्याला पाहायला. म्हणजे स्त्रीचं जे अंतर्मन असतंय त्या अंतर्मनातल्या ज्या भावना असतात त्या सामाजिक बंधनामुळं पूर्णपणे दाबून टाकलेल्या असतात. म्हणजे कौटुंबिक गरजा, समाजाच्या गरजा, हे नियम ते नियम, असंच वागायचं तसंच वागायचं, या ज्या गोष्टी आहेत त्यामुळं स्त्री कायम दबलेली राहते. आणि स्त्रीच्या मनामध्ये एक गोष्ट असते की मला कुणीतरी समजून घ्यावं, माझ्यावर कुणीतरी माझ्याशी चांगले 4 शब्द बोलावे, एक भावनिक गोष्ट बोलावी, अशा प्रकारच्या सगळ्या इच्छा. ही सुद्धा थीम म्हणजे सप्रेस्ड इमोशनची, दबलेल्या भावनांची थीम याच्यामध्ये आहे.
वास्तवता आणि फॅन्टसी याच्यामधली ओळ सुद्धा, म्हणजे याच्यामधली लाईन सुद्धा फारच ब्लर आहे. म्हणजे हा नाग हा कामाक्षीच्या कल्पनेत घडत असतो. मग कुणी सांगो की हा कदाचित माणूस असेल. सायकोलॉजिकली शी माइट बी थिंकिंग अबाउट द नाग, बट नाग माइट बी अ मॅन. तर अशी ही एक कल्पना, अशा ह्या कल्पना असणारी एक के रामानुजनची दंतकथेवर आधारित असलेली ही गोष्ट आपण अभ्यासणार आहोत. नाव आय विल try to explain the same story in English, because after all you will write answer in English. Otherwise it is easy to understand story in Marathi. मराठी मध्ये गोष्ट समजायला सोपी असते. So A.K. Ramanujan's story, The Serpent Lover, is story of a young woman. Now her name is Kamakshi. Her name is Kamakshi, who was married, and her husband was not good, because he was in love with other woman, and that other woman is called concubine, म्हणजे रखेल. Still she was patient, she was calm, quiet. She thought, someday my husband will come back to me. If today he is not loving me, today he is in love with that harlot, that concubine. Now in this, she thought that one day he would come back. So she held her tongue. She did not say anything to her. So in this way, after her marriage, 3 years passed. किती वर्ष निघून गेली? 3 वर्ष निघून गेली. Now, while she was living there, ज्यावेळी ती तिथे राहत होती, त्यावेळी there was in her, a woman, old woman was her neighbor. One day she talked with her. ती तिच्याशी बोलली. काय बोलली बघा? Dear, what is this? हे काय चाललंय? I have seen that your husband never talks with you. तुझ्याशी तो कधी बोलत नाही. And he spends much of his time with concubine. बराच वेळ तो त्या रखीलीकडे असतो. And we must do something about it. She takes her in confidence. तिला ते विश्वासात घेते. And she tells that I have one medicine. I have some potion. माझ्याकडे medicine आहे. If you mix this medicine with food and feed it to your husband, if you mix this potion medicine with some food and if you feed that food to your husband, see, I guarantee you, मी तुला गॅरंटी देते की तो तुझा गुलाम होईल. He will live at your feet and he will do whatever you wish. तुला जे काय करायचं, तुला जे वाटेल ते तू सगळं तो करेल. Then nobody who does not want it. So she said that okay, I will go for it. तिने तिच्याकडून तो घेतला, औषध घेतलं, खीर केली, porridge, and she mixed it with porridge. पण ते मिक्स केल्यानंतर it turned blood red. It shocked her. Now if she feeds to her husband, instead of making love to her, he may die. And any Indian pativrata would not like her husband to die, even though he is bad. If he lives,
by God's grace, someday he will come back. But if he dies, he would be gone forever. आता त्यामुळं काय झालं, तिनं ते जे खीर केली होती, शी पोर्ड इट नियर वन होल. का म्हणजे एक घड होती, त्या घडीच्या शेजारी तिनं ते ओतलं. नाव in that hole, the snake was living. And he drank that sweet porridge. And that love potion or that love medicine acted on him. And he became restless. That night he took the form of her husband, and he went to her door. That woman saw through the hole in the door that outside there was her husband, means there was a person who looked like her husband. आणि त्याचे बोलण्याची बिलण्याची सगळी पद्धती सारखीच होती. So he came, he spent night with her, and night after night he was coming when her husband was absent. प्रत्येक रात्रीला तो येत होता ज्यावेळी तिचा नवरा नव्हता त्यावेळी. When some days passed, she told him that I am pregnant. काही दिवस गेल्यानंतर तिने सांगितले की मी बाबा प्रेग्नंट. When now the situation was complex. In this situation, when that Nag came to know that see, this is a critical situation. He said that I am not your husband, but I am the Naga king. I fell in love with you, so I came in your husband's shape. तुझ्या नवऱ्याच्या याच्यामध्ये मी इथं आलो, पण मी काय तुझा नवरा. Now remember, I am king of snakes. I live in the snake hole which is by your house or behind your house. I drank the kheer which you had poured there. I don't know what made you to do that, but I fell in your love. I could not help myself coming here and making love to you. Now, as a result, you are pregnant, but you need not fear about it. You need not get panicked about it. I'll see what things can be done. काय करता येईल हे मी बघ. आणि तुझा नवरा आल्यानंतर तू त्याच्याबरोबर अगदी समाधानानं you live happily with him. I will even arrange, means I will see that your husband lives happily with you. मी असंही बघेन की तुझा नवरा तुझ्याबरोबर व्यवस्थित राहील. And even I will see that concubine, त्याची रखेल सुद्धा, become your servant. And then he went back to home. His home means his home. Now what happened when such things are out? अशा गोष्टी ज्यावेळी बाहेर असतात त्यावेळी काय होणार? It developed into scandal. सगळीकडे चर्चा सुरू झाली, अफवा पसरल्या. And people started thinking, how could she do that? Her husband also heard about the news, and he asked her, how could you be pregnant? Because I have not slept with you for 3 years. And he suspected something. So he straight went to his father-in-law. Now
When all these things were told, या सगळ्या गोष्टी ज्यावेळी त्याच्या सासऱ्याला त्यानं सांगितल्या, त्यावेळी ही कॉल्ड हिज डॉटर, त्यांनी त्याच्या मुलीला बोलवून घेतलं. अँड युअर हजबंड इज सेईंग बॅड थिंग्स अबाउट यू. Then she's told her father that he has never been good to me. He has never treated me anything and I have done nothing wrong. But still, her father was not convinced. This is social thing. सामाजिक जो अंग आहे, कर्तव्याचा जो अंग आहे, हे इथं आपल्याला पाहायला. That night she went and talked to the snake. He said that, very good. Okay. Don't get upset. Tomorrow the court will be in session. उद्या दरबार भरेल. Go there and bravely say that the child in my womb is my husband's. माझ्या गर्भाशयातलं मूल हे माझ्या नवऱ्याचं. It is of nobody else's. If they don't, means they will naturally, means your husband is claiming something, so they will naturally do not agree with you. Then tell them that I will prove by taking a test. काहीतरी प्रायश्चित्त करून, म्हणजे एखादी परीक्षा देऊन मी हे सिद्ध करून दाखवते. इन शिवा टेम्पल देअर इज किंग कोब्रा. तिथं नागराजा. आय विल हेल्ड दॅट किंग कोब्रा इन माय हँड अँड इफ आय एम नॉट टेलिंग ट्रूथ द स्नेक विल बाईट मी अँड आय विल डाय. साप मला चावेल आणि मी मरेन. As decided, the court was in session. Raja means told that there is, means this husband complains, and he asked him to tell on whose his suspicion falls. About whom does he doubt? त्याला असं काय वाटतं, कोण असेल असं त्याला वाटतं. त्यावेळी राजा काय म्हणतो, तो नवरा काय म्हणतो की देर इज नो नीड, बिकॉज इन लास्ट 3 years आय हॅव नॉट स्लेप्ट विथ माय वाईफ. And if I have not slept with my wife, how she is pregnant? What do you think? He asked. And when to his answers, she was surprised. If my husband is not with me in this, then where will I go? He comes every night to me. That is how I got pregnant. And if you don't believe me, I will catch cobra. I have done nothing wrong. And if I have done wrong, the cobra will bite me and I will die. This test was accepted by the elders or by the court. Means there was a court near, temple nearby. They went there. There was a 5-headed snake. 5 फण्यांचा नाग होता. Snake coiled, means when Kamakshi concentrated all her mind and senses and prayed loud so that everyone could hear. प्रत्येकाला ऐकू जाईल असं तिनं देवाची प्रार्थना केली. ओ लॉर्ड, द चाइल्ड इज इन माय वूम इज माय हजबंड्स. हे परमेश्वरा, माझ्या
उदरातलं मूल हे माझ्या नवऱ्याचं आहे. ऑल अदर मेन आर लाईक ब्रदर्स टू मी. सगळे पुरुष माझ्या दृष्टीनं माझे भाऊ आहेत. अँड इफ व्हॉट आय से इज फॉल्स, आणि जर मी काय म्हणते ते खोटं असेल तर लेट द डेथ विजिट मी. नाउ she put her hand and took that cobra. Cobra was no other than her lover. That snake hung round her neck like a garland. एखाद्या हारासारखा तो तिच्या गळ्यात पडला. Opened his hood and swayed gently. आणि त्याचा फणा उघडला आणि he gently passed or just moved his head, and this was very surprising for the spectators. बघणारे जे होते त्यांच्या दृष्टीने हे फारच हे होतं. They said that छे there has never been such a chaste wife. अशा प्रकारची एवढी पवित्र बायको आजपर्यंत कधीच कुठं बघितली नाही. And there never will be another better than her. आणि तिच्यासारखी आणखीन कधीच होणार नाही. सो दे ऑल सॅल्युटेड कामाक्षी. अशा प्रकारची गोष्ट करून दाखवता आल्यामुळे तिला, अँड दे थॉट दॅट शी वॉज अ पतिव्रता, अन आयडियल पतिव्रता. पॅरागॉन मीन्स आयडियल, एक आदर्श पतिव्रता आहे. आता त्यानंतर बघा, दिस स्टोरी इज डिवायडेड इन 3 पार्ट्स. फर्स्ट पार्ट एंड्स हियर. पहिला पार्ट इथं संपतो. सेकंड पार्ट बिगिन्स विथ what happened between her and her husband. Then next part deals with what happens with her and that concubine. ती रखेल आणि तिच्यामध्ये काय होतं ही तिसऱ्या भागातली गोष्ट. And the last part, fourth part, deals with what happened or what was the effect of all these things on snake, or how snake reacted to all this. अशा या 4 घटनांचं हे कॉम्बिनेशन या गोष्टीमध्ये सुंदरपणे लेखकानं मांडलेलं. नाव 9 months passed. 9 महिन्यानंतर शी गेव बर्थ टू अ गुड लुकिंग सन. दॅट her son was glowing, shining, and was beautiful. And when her husband saw his son, he forgot everything. He started playing with the child, and he spent long time after dinner. Usually after dinner he went to concubine. After dinner he went to concubine. जेवण झाल्यानंतर तो त्या रखेलीकडे जायचा. पण लहान मुलाबरोबर खेळायला मिळत असल्यामुळं he stayed back, and this made him late. And every day he came later. उशिरा तो येऊ लागला. नाव दॅट कांकुबाईन, ती रखेल होती, तिनं तिची जी सेविका होती तिला म्हटलं की काय झाले बघ जरा. शी आस्क्ड हर टू इन्व्हेस्टिगेट अँड टेल. दॅट मेड सर्वंट वेंट देअर अँड शी जस्ट कलेक्टेड इन्फॉर्मेशन अँड रिपोर्टेड हर. तिनं माहिती गोळा केली आणि तिला काय सांगितलं की ही हॅज अ लवली सन, अँड युअर मॅन ऑर युअर लवर लेज विथ हिम आफ्टर डिनर, सो ही कम्स लेट. आता बघा, त्या कांकुबाईनला सुद्धा, त्या रखेलीला सुद्धा वाटायला लागलं की ही इज नाव दॅट चाइल्ड इज मीन्स व्हॉट काइंड ऑफ चाइल्ड इज दिस दॅट ही हॅज टेकन ऑल हिज अट्रॅक्शन despite of my means allurement, despite of my beauty. माझ्या सौंदर्य असून सुद्धा त्याला how is it possible? So she thought that I would see that child. मला मी त्या मुलाला बघणार. Now through that maid she sent a message to Kamakshi
की दॅट बाबा आय वुड लाईक टू सी युअर चाइल्ड ऑफ द मॅन हुम आय ऑल्सो लव्ह. मी सुद्धा त्याच्या प्रेमात आहे, त्यामुळे मला आवडेल ना तो त्याला बघायला. वुड यू काइंडली सेंड दॅट चाइल्ड टू मी विथ माय सर्वंट, विथ माय मेड. नाव Kamakshi consulted the Serpent King and he advised her something. And on that advice, she said that my son has put on lot of jewels. माझ्या मुलाच्या अंगावर भरपूर दागिने. You see, I will weigh him when I send him to you. ज्यावेळी मी त्याला तुझ्याकडे पाठवून देईल त्यावेळी त्याचं मी वजन करणार. अँड आय विल वे हिम अगेन व्हेन ही रिटर्न. when he returns I will weigh him again. If anything is missing, then you will have to work as a servant. You have to bring water to our home from the well. मीन्स इट इज ना, माझ्या घराचं पाणी भरायला लागेल तुला. मीन्स यू हॅव टू लेबर इन माय होम, वर्क ॲज अ सर्वंट. द कानकुबाईन सेड, त्या रखेलीला म्हटलं मला कशाला पाहिजे सोनं. हु वॉन्ट्स हर ज्वेलरी. आय डोंट वॉन्ट हर ज्वेलरी. शी कॅन वे हिम ऑल शी वॉन्ट्स. तिला काय वजन करायचं ते करू दे. But I'm not going to steal anything. Now Kamakshi, what did she do? She took that child to the king and weighed the child, all his ornaments, in the presence of king. राजाच्या समोर जाऊन तिने ते सगळं मोजून घेतलं. When the child was sent to the concubine, she was very much attracted by the child. She was good. And where is the woman who does not like a child? So she took him for a play. She played for some time with him. And without taking any of his ornaments, she sent him back. But on his return, Kamakshi and her maid weighed the child again in front of the king. पुन्हा त्या कामाक्षी आणि त्या रखेलीची नोकर ह्या दोघींनी मिळून राजाच्या समोर पुन्हा ते दागिने मोजले. But then those ornaments were less. It astonished concubine. Concubineला आश्चर्य वाटलं. परंतु king summoned her, asked her to work as a servant in her home. Now when she came there, her husband gave up her company. आता तिच्या नवऱ्यानं तिची कंपनी सोडून दिली, नको म्हणलं. He favored his wife and was supremely happy with her. तिच्याबरोबर अगदी आनंदाने राहत होता. कामाक्षी फॉरगॉट द किंग ऑफ स्नेक्स. आता दुसरी ही गोष्ट झाली. नवरा आनंदाने राहायला लागल्यावर कामाक्षी फॉरगॉट द किंग ऑफ स्नेक्स. त्या सापांच्या राजाला सुद्धा ती विसरली. शी गॉट अब्सॉर्ब्ड इन हर डोमेस्टिक लाईफ. तिचं जे कौटुंबिक जीवन होतं त्याच्यामध्ये ती अब्सॉर्ब झाली. वन नाईट द किंग्स ऑफ स्नेक्स केम टू सी हाऊ कामाक्षी वॉज डुईंग. कामाक्षीचं काय चाललंय ते बघायला. नाव शी वॉज स्लीपिंग विथ हर हजबंड इन द बेड. दे ऑल वेर हॅपी नाव अँड दे वेर कंटेंटेड. समाधानाची झोप, सॅटिस्फॅक्शनची झोप ते घेत होते. ही कुड नॉट बिअर इट. त्याला ते सहन झालं नाही. ही बिकेम जेलस इन रेज. रागानं त्याला राग आला. He twisted himself and went in the traces of her hair.
तिच्या भुसड्यामध्ये तू जाऊन बसेल. which was in the traces of her hair which were hanging down from the edge of the cot. कॉटच्या बाजूने जे खाली पडलेली होती त्याच्यामध्ये जाऊन. And he died there. He hanged himself. In the morning, on waking, she felt that her hair was heavy. सकाळी बघितल्यावर तिच्या लक्षात आलं की आपले केस फारच जड आहेत. And then she thought, what is wrong with them? So she shook the hair and dead snake fell on the floor. आणि मृत साप त्या ह्याच्यावर पडले. She was grief stricken. She was sad. Her husband asked, why are you crying? The snake is dead. साप मेला, कशाला रडतेस? But how did this snake get into your bed? She replied that this is no ordinary snake. I had made offering to him so that I might get my lost husband. मी त्याला म्हणजे माझा नवरा परत मिळण्यासाठी मी एकदा त्याला त्याची प्रार्थना केली होती. It is because of him you and me are together now. In that terms, he is like a father to my son. आणि तसा विचार करायला गेला तर तो माझ्या मुलाचा वडिलासारखा आहे. आणि असं असल्यामुळं व्हॉट वी विल डू, वी विल गिव्ह हिम प्रॉपर फ्युनरल. त्याचा अंत्यविधी आपण व्यवस्थित करू. अँड माय सन विल परफॉर्म इट. Her husband agreed and they did all those things as it was expected and ever after they lived happily. तर अशा पद्धतीनं ही गोष्ट संपते. Now there would be few kind of questions based on it. याच्यामध्ये आपल्याला काही प्रश्न असतील. त्यामध्ये पहिला प्रश्न काय असेल तर there would be a first question asked on this will be critically appreciate the story. या गोष्टीचं अप्रिसिएशन करा. अशा प्रकारचा 250 शब्दामध्ये या गोष्टीचं अप्रिसिएशन करा. अशा प्रकारचा एक प्रश्न असू शकतो. आता ज्यावेळी गोष्टीचं अप्रिसिएशन आपल्याला करायचं असते त्यावेळी व्हॉट काइंड ऑफ थिंग्स वी एक्सपेक्ट टू राईट देअर, कोणत्या गोष्टी आपण लिहायला पाहिजेत. तर पहिली गोष्ट, फर्स्ट थिंग विच वी शुड राईट इज वी शुड राईट अबाउट द रायटर. सो A.K. Ramanujan has written this story. His story is based on a folklore which he has interpreted with his sensibility, which makes appeal to the modern reader. अच्छा रीडरला सुद्धा ती अपील कर. Then you can talk about certain themes which are there. Means even you can then you can write about the plot, about the story which we have just, आपण जी गोष्ट आता बघितली त्या गोष्टीबद्दल तुम्ही लिहू शकता. म्हणजे कामाक्षी, हर रिलेशनशिप विथ हर हजबंड, कामाक्षी, त्यानंतर तिच्या नवऱ्याशी असणारे संबंध. देन दॅट ओल्ड वुमन गेव her medicine. The medicine was drunk by snake. Medicine was drunk by snake. Snake visited her. All that story, and snake died. Okay. Then theme of love means there is. Then you can talk about theme. त्यानंतर तुम्ही थीम बद्दल विचार करू शकता. त्यानंतर याच्यामध्ये सिम्बॉलिझम आहे. एक एक वाक्य तुम्ही याबद्दल लिहू शकता.
आणि मग कन्क्लुजन तुमचा काय याच्याबद्दलचं मत आहे ते आपल्याला म्हणजे समजेल. एक एक गोष्ट आहे नॉर्मली की यू राईट अबाउट रायटर, देन अबाउट प्लॉट, अँड देन व्हॉट इज इन्क्लुडेड इन. आता त्यानंतर याच्यामध्ये एक गोष्ट येते ती म्हणजे कॅरेक्टर ऑफ कामाक्षी. तुम्हाला विचारलं जाणार की कामाक्षीचं कॅरेक्टर काय आहे. आता व्हॉट इज शी इन द स्टोरी, स्टोरीमध्ये ती काय आहे. पहिली गोष्ट म्हणजे शी इज हिरोईन ऑफ द स्टोरी. शी इज हिरोईन ऑफ द स्टोरी. सेकंड थिंग इज शी इज ड्युटीफुल वाईफ. आपल्या नवऱ्याला प्रेम करणारी. शी इज ओबिडियंट, faithful and devoted wife to her husband. She performs all her social and family duties sincerely. She loved her husband. Because of her love to her husband, she did not fed him that potion which had turned red, blood red. Those things you have to tell. Then she had a vacuum, lonely, because concubine. She had affection for her husband, but her husband did not return her love. Then she was romantic and sensitive. She fell in love with serpent and she helped the serpent to cheat her husband. Torn between reality and desire. Her reality was different. There is a tension. Love for the serpent and love for her husband is love for reality and love for desire. That is to be explained here. Means when writing about the character, 1, 2, 3, 4 aspects if we take, she represents symbolically something. प्रतीकात्मक काहीतरी ती सिम्बॉल प्रेझेंट करते. Those things are to be also included in the answer. Then she is, means tragic and innocent. शोकांतिका आहे म्हणजे she is, and as well as she is निष्पाप म्हणजे दुःखी आणि निष्पाप दोन्ही आहे ती. Because at the end there are two things. Her husband means her Nag dies in the end and her world becomes empty because she knew deep in the heart, she knew that this is the truth. आता त्यानंतर दुसरं कॅरेक्टर येतं ते म्हणजे कॅरेक्टर स्केच ऑफ कामाक्षी. कामाक्षीचं जे कॅरेक्टर आहे ते कामाक्षीच्या हजबंडचं जे कॅरेक्टर आहे. नाव शॉर्ट स्टोरीमध्ये दिस बोथ कॅरेक्टर्स मीन्स देर इज अ लिटल स्कोप. So, character of husband is not fully developed. पहिली गोष्ट आपल्याला सांगायची. Now, how is he? He is practical and responsible. म्हणजे त्यानं ते आपल्या बायकोला he gave everything physical, means whatever requirements of his wife were satisfied by him. Means he was not insensible. He just performed all his duties, and when it came he was not emotional, he was practical. So he challenged that it is not my child. He is emotionally distant, he is not involved in his wife. आता तो नवरा जो आहे एक प्रकारे सामाजिक ऑर्डर रिप्रेझेंट करतो. म्हणजे कुणाच्या माध्यमातून आपल्याला ही सामाजिक ऑर्डर किंवा समाजाच्या मर्यादा आपल्याला या गोष्टीमध्ये पाहायला मिळतात. तर त्या नवऱ्याची अपेक्षा असते ना, असं असावं तसं असावं, या गोष्टी असाव्या. सो द हजबंड थिंक्स दॅट माय वाईफ शुड ओबे मी, शी शुड शो सम सिन्सिअर लव्ह टू मी, अँड this thing is represented by her husband, and in that sense husband is the symbol of the social order. The irony of the thing is that he is unaware about
He is unaware about what is happening. He doesn't know. Also, he is not imaginative. This is another one thing. आता त्यानंतर आणखीन एक प्रश्न यावर विचारला जाऊ शकतो, म्हणजे काय, द टायटल ऑफ द सर्पंट लवर. याचं जो टायटल आहे, या टायटल बद्दल विचारलं जाऊ शकतो. नाव दिस टायटल इज सजेस्ट मिस्टरी, डेंजर, फॉरबिडन डिझायर. म्हणजे नाग काय सांगतो, तर आपल्याला ज्या गोष्टी त्याच ज्या आहेत, त्याकडे आपण जायचं बघायचं नाही, ती गोष्ट नाग आहे. मिस्टरी, डेंजर, फॉरबिडन डिझायर म्हणजे एक गूढ, भीतीदायक गोष्ट. आणि नाग हा आपल्या याच्यामध्ये आपल्या सुप्त भावना, रिप्रेस्ड भावना सुद्धा प्रेझेंट करतो. नाग ट्रान्सफॉर्मेशन, आता इथं ट्रान्सफॉर्मेशन इज इन द मीन्स हजबंड फ्रॉम बॅड टू गुड. नाउ ही इज अ लिंक विच कनेक्ट्स ह्युमन अँड डिवाइन. मानवी आणि याच्यामधला तो धागा आहे. आता दुसरा याच्यामधला टर्म आहे ती लवर. पहिली आहे सरपंट आणि दुसरी आहे लवर. अँड लव, अट्रॅक्शन अँड इमोशनल फुलफिलमेंट या थीम्स या याच्यामध्ये आहेत. म्हणजे serpent lover, in the end you can explain that the title serpent lover brings out the essence of the story, so it is relevant. त्याच्यामधला जो इसेन्स आहे तो इसेन्स याच्यामध्ये आणला म्हणून तो रिलेव्हंट आहे. ही गोष्ट आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर लास्ट थिंग इज अबाउट एंडिंग ऑफ द स्टोरी. आय डोंट थिंक दॅट सच काइंड ऑफ क्वेश्चन वुड बी आस्क्ड, बट एंडिंग ऑफ द स्टोरी हे सुद्धा एक आपल्याला आपण त्याही गोष्टीवर थोडासा विचार करायला हरकत नाही. त्यानंतर याच्यामध्ये असणाऱ्या थीम्स कोणत्या आहेत याही गोष्टी आपण बघायला हव्यात. ओके, सो इन दिस वे वी शॅल गेट complete idea about the story and you can write good answers about that. Thank you.